पुरीसोबत सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे ही बटाट्याची भाजी. हॉटेलमध्ये असो, पूजा समारंभामध्ये असो, पुरीसोबत ही पिवळी बटाट्याची भाजी तर हमखास भेटते आणि आपल्या सगळ्यांची सुद्धा आवडीची भाजी आहे. काही भाजीला सुचलं नाही, बटाटे तर असतातच असतात. त्यापासून अशी ही भाजी तर आपण नेहमीच बनवतो. आज मस्तपैकी असा भाजीचा कंटाळा आला, त्यामुळं मी ही बटाट्याची पिवळी भाजी अगदी 5 मिनिटाच्या आत बनवलेली आहे. तर बघू शकता इतकी छान लागते. याच्यासोबत जर पुऱ्या असेल ना, मग बस ह्या भाजीची एक वेगळीच छान चव लागते. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य. बनवायची एक छोटीशी रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता मस्त अशी ही चमचमीत झणझणीत अशी ही पिवळी बटाट्याची भाजी, सुक्की भाजी बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बटाट्याची पिवळी भाजी करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे, बटाटे आता जितके लागेल तितके घ्यायचे, शिजून घ्यायचे. असे थोडेसे गाळ करायचे, जास्त पण गाळ नाही करायचे, कारण की ही भाजी ना अगदी गाळ केलेली पण बनते, म्हणजे अशी बटाटे कुस्करून बनते आणि बटाट्याच्या फोडीची पण बनते शिजवलेल्या. त्यानंतर इकडे कांदा, मिरची, टमाटर हे बारीक चिरून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घ्यायची. हे बघू शकता, कांदा, मिरची, टमाटर, कोथिंबीर, बस. ह्या भाजीला याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही. तसं बघायला गेलं बटाट्याच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनल्या जातात. करी म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी आहे, वांग बटाटे, प्रत्येक भाजीमध्ये बटाटा वापरू शकतो. तर कढई तापत ठेवायची, थोडं तेल टाकायचं, त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा राई जिरं टाकायचं. त्यानंतर आपण इकडे जे बारीक आपण चिरून घेतलं ना कांदा, मिरची, टमाटर, ते सगळं साहित्य टाकायचं. सुरुवातीला ना तेल खूप तापलं होतं म्हणून मी गॅस बंद केला होता, कारण तेलाचं टेम्परेचर गरमच होतं. म्हणलं करपायला नको, त्यामुळे मी गॅस बंद ठेवला होता आणि आता चालू केलेला आहे, स्लो गॅस ठेवला आहे. हे मिरची, कांदा आणि टमाटर राई जिऱ्यासोबत कढीपत्त्यासोबत परतून घ्यायचं, थोडासा याच्यातला क्रंचीपणा कमी होईपर्यंत. सिंपल भाजी आहे, अगदी झटकेपट भाजी आहे. ही भाजी सगळ्यांच्याच आवडीची आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत. आणि पुऱ्या करायच्या म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या डोक्यात पहिली हीच भाजी येते की बटाट्याची भाजी बनवा, कारण पुरीसोबत ना बऱ्याच ठिकाणी भाजी आवडीने खाल्ली जाते. तर कांदा, टमाटर बघा चांगलं परतून झाले. चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकायचं. बटाटे वगैरे टाकल्यावर टाकू नका मीठ, थोडंसं मग कमी जास्त होऊ शकतं चवीला, त्यामुळे इकडेच मीठ टाकून घ्या कांदा टमाट्यासोबत. त्यानंतर इथे थोडासा धना पावडर टाकायचं, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हळद पण जास्त नाही टाकायची, नाही तर भाजी एकदमच पिवळी पिवळी लागेल आणि मग भाजीचा स्वाद बिघडू शकतो, कारण ही भाजी आपण हिरव्या मिरचीचं बनवतो, म्हणून थोडीशी हळद टाका. आता हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कांदा टमाट्यासोबत. चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर हे सगळं मसाले याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत. टिफिनसाठी एकदम छोटीशी भाजी तुम्ही अशी करू शकता, झटकीपट. भाज्यामध्ये ना जर बनवायला गेलं ना तर बटाट्याची भाजी ही सगळ्यात सोपी भाजी, म्हणजे कधीही तुम्ही बनवू शकता, किती उशीर असो, घाई असो. आता हे चांगले मसाले परतून झालेले आहेत. तर आपण हे शिजवलेले बटाटे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हलक्या हाताने, स्लो गॅस करायचा पहिला, आणि हलक्या हाताने हा जो बटाटा टाकलेला ना आपण ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळे जे मसाले आहेत, कांदा टमाटा आहे, राई जिरा आहे, हळद, मीठ, हे सगळं बटाट्याला एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं. बघा किती अशी सुंदर अशी पिवळी रंग, एकदम परफेक्ट रंग बसलेला आहे, जास्त पिवळसर नाही झाली आहे. एकदम मापातच हळद टाकायची, बस. याला असं मिक्स करायचं. वरून भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, कारण कोथिंबीर शिवाय तर ही भाजी अधुरी आहे, खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा. तर बघू शकता मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता मिक्स करून, आता याला हलक्या हाताने अशी मिक्स करून घ्यायची आणि परत एकदा ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि ही भाजी झाली आहे बटाट्याची आपली खाण्यासाठी तयार. अगदी सिंपल पद्धतीने, सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी. थोडीशी कोथिंबीर अजून टाकायची, हे बघा, कारण कोथिंबीर जितकी टाकायला म्हणजे इतकी पण नाही टाकायची, पण बऱ्यापैकी टाकायची, जेणेकरून भाजी छान दिसते. एक वाफ द्यायची आणि पाहू शकता आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे तयार, खाण्यासाठी गरमागरम. हे बटाटे थोडेसे जरा जास्त गाळ झाले, त्यामुळं असे, नाही तर मोकळी सुटसुटीत अशा फोडी दिसतात, पण जरा होतं असं कधी कधी, पण भाजीला चव मात्र चांगली असते. आता ही भाजी बघा आपली बटाट्याची किती छान झाली आहे खाण्यासाठी, एकदम भारी वाटते. प्रत्येक घासामध्ये याची चव असते.
याच्यामध्ये थोडेसे हवं तर तुम्ही वाटाणे पण टाकू शकता, पण नॉर्मली बटाट्याचीच भाजी छान वाटते. तर गरमागरम आता प्लेटमध्ये आपण ही बटाट्याची भाजी काढून घेऊया. तर ही गरमागरम आपली बटाट्याची भाजी, पिवळी सुक्की बटाट्याची भाजी इतकी छान लागते. सोपी आहे, काही टेन्शन नाही, मसाला वाटायचा नाही, कुठले जास्त कुटाणे नाहीत. अगदी सिंपल पद्धतीने डोसे वगैरे केलं तर त्यासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता. बघा, डोशावाल्याकडे पण अशी बटाट्याची भाजी असतेच, त्यामुळे ही भाजी खूप चांगली आहे. नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये बनते. त्यानंतर चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नानसोबत, पराठ्यासोबत छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. केलीच असेल का म्हणजे सगळीकडेच आवडीची भाजी आहे ही, पण कमी वेळामध्ये होणारी भाजी आहे. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. स्वस्त राहा, मस्त